नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. या जागतिक ध्यान दिवशी 21 डिसेंबरला मी आपल्यापैकी प्रत्येकाला काही क्षणांसाठी विश्राम घेऊन आपल्या अंतरंगात वळून या जगाच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी एकत्रित येऊन ध्यान करण्याचे आमंत्रण देत आहे. जेव्हा हजारो किंवा लाखो हृदय ध्यान करण्याच्या हेतूने एकत्रित येतात, तेव्हा ते एक सूक्ष्म एकोपाचे सुसंवादाचे क्षेत्र, एक सामूहिक चेतना, एक एग्रीगोर निर्माण करतात. जेव्हा या क्षेत्रात प्रेम, शांती आणि करुणा बिंबवल्या जातात, तेव्हा एक परिवर्तन घडणारी शक्ती तयार होते. सामूहिक ध्यानाची शक्ती म्हणजे विश्वास अथवा इच्छाशक्तीची बाब नव्हे. प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनामध्ये असे आढळले की मोठ्या जागतिक स्तरावरील ध्यान दरम्यान भौतिक मोजमाप करणारी यंत्रे जास्त सुसूत्र झाली, जी मानवाच्या सामूहिक क्षेत्रामधील एक तरळ सूक्ष्म सुसंगता दर्शवतात. हृदय आपल्या शरीरात एक बलशाही विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. जेव्हा अनेक हृदय शांतीच्या एकाच हेतूने एकत्रित येतात, तेव्हा आपण सर्वजण त्याचा परिणाम बघतो व त्याचे साक्षीदार असतो. ध्यानाचा अभ्यास हा कोणताही धर्म अथवा संस्कृती अथवा विश्वासमध्ये बांधलेला नाही. त्या उच्च प्रज्ञेकडे परतण्याचे हे एक सार्वभौमिक स्मरण आहे, जेथे सर्व हृदयांचे मिलन होते. जेव्हा आपण हळुवारपणे डोळे बंद करतो आणि मनात शांती आणि एकोप्याचा एक प्रामाणिक उद्देश ठरतो, तेव्हा आपण आपल्यापेक्षा काहीतरी मोठ्या अशा गोष्टींमध्ये सहभाग घेतो. आधुनिक विज्ञान याची पुष्टी करते. तुम्हाला यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. कोणतेही विशेष आसन, कोणतेही धर्म यांचा संबंध नाही. तुमच्या स्वतःच्या समजुतीनुसार आणि परंपरेनुसार जे प्रतिध्वनित होते त्यावर ध्यान करा. जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही कदाचित दिव्य प्रकाशावर ध्यान करा. तुम्ही जर मुसलमान असाल तर तुम्ही नूरे इलाही खुदाच्या प्रकाशावर ध्यान करा. तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर तुम्ही दिव्य प्रकाशावर अथवा भगवान येशू ख्रिस्तीच्या प्रेमावर ध्यान करा. तुम्हाला जर अजून कोणता मार्ग माहीत असेल तर तुमच्या समजुतीप्रमाणे एका दिव्य अस्तित्वावर ध्यान करा. आणि जर तुम्हाला कोणताही ईश्वरावर विश्वास नसेल तर तेही ठीक आहे. फक्त तुमच्या हृदयामधील प्रेमावर ध्यान करा. हे सोपे करण्यासाठी जागतिक ध्यान दिवशी यूट्यूबवर ध्यानासाठी मार्गदर्शन दिले जाईल. कृपया नक्की सहभागी व्हा. अगदी ही 5 मिनिटे देखील पूर्ण जगामध्ये नाही तर किमान तुमच्या स्वतःमध्ये काही अगाध बदल आणू शकतात. कृपया तुमच्या सहभागाच्या सार्थकतेला कमी लेखू नका. प्रत्येक प्रामाणिक हृदय जे या ध्यानात सहभागी होईल ते त्या सामूहिक क्षेत्राच्या शक्तीत वाढ करेल. ही निष्क्रिय आशा नव्हे, मानवाच्या चेतनेच्या विकासामध्ये असलेला हा एक सक्रिय सहभाग होय. ही याची मान्यता आहे की आपण विभक्त विलग असलेल्या व्यक्ती नाहीत, तर एकमेकांशी जोडलेलो आहोत, ज्यांचे कल्याण एकामेकांशी घनिष्ठपणे जोडलेले आहे. प्रिय मित्रांनो, या जागतिक ध्यान दिवशी आपण पुन्हा एकदा दर्शवूया की जेव्हा मानवता एका सामायिक उद्देशासाठी प्रेमाने एकत्र येते, तेव्हा चमत्कार केवळ शक्य नसतात तर ते अपरिहार्य असतात. कृपया आमच्या सोबत सामील व्हा.